बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. ज्ञानेश्वर गाडे या व्यक्तीने सोशल मीडियावर दिगंबर जैन साधूंची आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून त्यांचा अवमान केल्यामुळे जैन समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. या पोस्टमुळे जैन समाजाच्या भावना दुखावल्या असून साधूंच्या प्रतिमेचा अपमान झाला आहे, असे निवेदन समस्त जैन समाजाच्या वतीने आज कुरुंदवाड पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. या मोर्चात महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. ज्ञानेश्वर गाडे याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही पोस्ट प्रसारित करण्यात आली आहे. ही पोस्ट समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणारी असून कायद्यानुसार हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी जैन समाजाने केली आहे. परमपूज्य विद्यासागरजी मुनी महाराजजी यांच्या फोटोला दुसऱ्यांचं असं म्हणजे त्यांच्या जे फोटो आहे त्याचं छेडछाड केलेली आहे आणि हे जैन संस्कृतीचं आणि तसंच जैन संस्कृतीचंच नाही तर जे जे या गुरुना असे म्हणजे आराध्य मानतात त्या सगळ्यांचंच इथं काय हे अवमान आहे. त्याबद्दल त्याचा निषेध म्हणून आम्ही इथं आलेलो आहे. हे वाईट कृत्य करणारे जालना जिल्ह्यातील जाफरापूरचे ज्ञानेश्वर गाडे यांनी आपल्या आचार्यश्रींच्या फोटोला BJPचे नेते नितेश राणे यांचा चेहऱ्याचा मास्क लावून तो फोटो सगळ्या त्याच्यावरती पोस्ट सगळीकडे त्यांनी व्हायरल केलेला आहे. आणि अशा या वाईट कृत्याबद्दल हे निंदनीय कृत्य आहे. गुरूंचंच नाही तर हे संपूर्ण समाज जैन समाजाचा संपूर्ण लोकांच्या पण भावना इथं दुखावलेल्या आहेत. लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार.